च्या रात्रीमध्ये देखील खूप चांगलं डिसिजन त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं आणि या स्पर्धेला एक वेगळं वातावरण निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. तर जाऊया मॅचकडे, जिथे दोन संघ आमने सामने असतील. एका बाजूला वडकुंड डहाणू संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ रत्नदीप वेऊर. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर अल्पेश. खूप चांगला गोलंदाज म्हणून अल्पेशने देखील आपली ओळख दाखवली गेल्या 2-3 वर्षामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर डहाणू संघ आणि बोईसर हा विभागला होता. यावेळेस पुन्हा एकदा अपील केलाय. सनी डेंजरस एंडकडे होते त्यावेळेस आपण पाहतोय आणि खूप चांगली थ्रो पाहायला मिळाली. स्वतः त्यावेळेस अल्पेश आपल्याला पाहायला मिळाला. संतोष. आदरणीय महेश पडे साहेब, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय महेश पडे साहेब, कृपया आपण मंचावरती या. तर सलामीची जोडी आपण पाहतोय संकेत आणि सनी. खूप चांगला फलंदाज म्हणून सनीसाठी ओळखला जातोय. एक चांगला आयोजक म्हणून आपण सनीला पाहतोय. जेव्हा जेव्हा रत्नदीप वेऊरच्या मैदानावर टुर्नामेंट असते नक्कीच सनीचं त्या ठिकाणी आयोजन खूप चांगलं असतं. यावेळेस आपण पाहतोय दुसरा चेंडू असेल अल्पेशाचा. हा चेंडू पंचांकडे पाहिलं जाईल. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त दाबेने या ठिकाणी धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्ड 2 वर जाऊन पोहोचतोय. काल देखील अशीच थोडीशी धीरी सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर ज्या मॅच रंगल्या गेल्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खूप चांगलं ट्विस्ट निर्माण झालं. यावेळेस फटका तर मारायचा होता ऑफसाईड रिजनला, परंतु डिक्लेअर झोनकडे जातोय चेंडू. सिंगल रन्स मिळेल. सिंगलने आणखीन धावसंख्या वाढेल. 3 धावा. पंच थोडंसं आपण क्रॉस जर राहू शकले तर, कारण आपल्या कॅमेरा व्ह्यू येण्यासाठी. येस, थँक्यू अंपायर. इथून आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढले. सिंगल डबल नक्कीच आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारायची असेल तर सिंगल डबलला विसरून चालणार नाही आहे. आजचं फास्ट जरी जग असलं, युग असलं, तरी देखील सिंगल डबलला क्रिकेटमध्ये विसरणं म्हणजे हार पत्करण्यासारखं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅट फिरवली होती, परंतु संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. आतापर्यंतचे चेंडू पाहिले तर 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 4 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी अल्पेशने वापरले. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका येऊ दिलेला आहे. मैदान मोठं आहे नक्कीच आपण पाहतोय. हा बॅटची हलकीशी एज लागते. खूप लेकट चेंडू पाहायला मिळाला होता. चांगल्या पद्धतीने अगदी जर पाहिलं तर 9च्या लाईन वरून ही चेंडू थोडासा हाफ पिच होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर शॉर्ट लेग आणि लेगच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलकीशी बॅट फिरवली आणि त्या बॅटवर सिंगल रन्स या ठिकाणी घेतला गेलाय. पुन्हा एकदा संकेत. अल्पेचा हा चेंडू थोडासा खाली राहिला आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे आणि कोणताही खेळाडू बाद नाही आहे. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 6 धावा. निर्माण केलं होतं. दोन्ही संघाला नक्कीच या ठिकाणी जाणीव असू दे की दोन्ही संघ आपल्याला जो दिलेला टायमिंग आहे 15 मिनिटाचा टायमिंग असणार आहे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. त्यामुळे तुम्ही जर एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर तुमचा एक खेळाडू जो आहे तो जे आपल्याला पाहायला मिळतोय डिक्लेअर झोन, त्या डिक्लेअर झोनकडे तुमचा एक खेळाडू नक्कीच 15 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी पंचांचा जर तुम्हाला पनिशमेंट झाली तर तुम्हाला या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. पहिला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्ह, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण. रन्स मात्र मिळणार नाही आहे. डॉट चेंडू आलाय.
सनी प्रयत्न करतोय की मोठे फटके इथून कसे लगावले जातील. यावेळेस शॉर्ट चेंडू होता आणि शॉर्ट चेंडूवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील फसलाय. चेंडूवर लेग बाईटच्या रूपाने ही सिंगल रन्स बॅट लागली. यस, बॅट आपल्याला पंच दर्शवत आहेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 धावा. 3 चेंडू झाले आहेत, 8 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस बॅटवर केलाय प्रहार, खूप चांगल्या पद्धतीने बॅटने प्रहार केला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः अल्पेश होता आणि चेंडूला अडवलंय. रन्स मात्र जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. यावेळेस हा चेंडू थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्याचमुळे पंच देखील दर्शवत आहेत येस इट इज अ वाईट चेंडू. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. कॅमेऱ्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 2 एक्स्ट्रा रन्स, पहिल्या अल्पेशच्या दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा रन्स आला होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय 5वा चेंडू कुठेतरी हाताळताना जितेन गोलंदाजी आहे आणि त्याच्याकडून एक एक्स्ट्रा रन्स आलाय. डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. आणखीन एक सिंगल रन्स येते. धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगरमध्ये जाऊन पोचते. स्कोर कार्ड जाऊन पोचतोय एकंदरीत 11 धावा. ओहो, कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु नो स्कोरचा इशारा इथून पंच प्लस वाईड यस वाईड ग्राह्य धरला जाईल. इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राज म्हणून आपण वाईट मोजला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावर. वाईट प्लस 1 आहे का सर? फक्त वाईट ना? यस, कारण नो स्कोर आहे. यावेळेस बॅटची एज लागले. पहिला गडी या ठिकाणी बाद होईल रत्नदीप वेऊर संघाचा, तो म्हणजेच जितेंची गोलंदाजी आणि संकेत बाद होतोय. चेंडू जमा करायचा आहे तो, कारण की इथे मॅच चालू आहे, महत्त्वाच्या मॅच आहेत आणि प्रॅक्टिस मॅच तुम्ही करू नका प्लीज. नक्कीच आताच सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळाला साईबाबांचं गजर, कारण की बऱ्याच गावामधून पदयात्री अगदी आपण पाहतोय साईबाबांच्या दर्शनाला नक्कीच निघाले आहेत. संतोष एक मिनिट, चला घाई करा, बॅटर तुमच्या मैदानामध्ये आले, थोडीशी घाई करा. 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नवीन फलंदाज सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थचा जर विचार केला तर देखील एक खूप चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. सिद्धोकडे यावेळेसचा नोचा कॉल होता, सनीला कुठेतरी चुकी इथे करताना पाहायला मिळालं आणि या नोच्या चेंडूवर आक्रमक होताना गडी बाद होते. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल, दुसरा गडी बाद होईल, तो म्हणजेच रत्नदीप वेऊर संघाचा.
फलंदाज जरी नॉन स्ट्राईक एंडवर असला तरी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरून फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. प्रॉपरली टायमिंग लागत नाही आहे. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. नवीन फलंदाज जर पाहिला तर मिस्टर हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. तून सिद्धूकडे पूर्णपणे दारोमदार असतील. अवेस रन्स वाढवावे लागतील सिद्धूला. चांगली बॅटिंग करावी लागेल त्यासाठी जाणला जातोय हा खेळाडू. खूप चांगला फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4. आले होते. चौकार पाहायला मिळालं नाही नव्हती, परंतु या चौकाराने जर पाहिलं तर इथे गाडी बाद होतोय. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला सिद्धू यांनी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू थोडासा खाली राहिला. सरळ स्टंपाला इथून मात्र मृण्मय आलाय. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो, गॅप शॉट केलाय. क्या बात आहे. अगदी जर पाहिलं तर 6व्या क्रमांकाला येऊन पहिल्या चेंडूवर हिट केलाय. जाणीव आहे आपल्या संघाला कुठेतरी चालना देण्यासाठी चांगले रन्स बनवायचे आहेत आणि त्यासाठी मी प्रयत्न करीन. हाच मात्र नारा लावताना चांगला फटका मारलाय आणि या चौकाराने धावसंख्या वाढवले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 22 धावा. पुन्हा एकदा तोच फटका गॅप मध्ये खेळलाय. बॅक टू बॅक. हा देखील दुसरा चौकार. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. वेट आहे त्यामुळे आपण जो टाइम आहे तो इथे तुमचा चालू आहे. जास्त वेळ तुम्ही दवडवू नका ही विनंती असेल. आल्या लगातार 2 चौकार मारून आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल की 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सॉरी 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत. इथून पाहायला मिळेल येणारे 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. शेवटचे षटक जाणीव आहे. इथून मृण्मयची बॅट चांगली लागली. मृण्मयने 2 फटके सुरेख रीतीने खेचले आहेत आणि त्याला मला स्ट्राईकवर आणून द्यायचं आहे. हेच मात्र करताना आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज. आता मात्र मृण्मय स्ट्राईकवर आहे आणि धावसंख्या 27 धावा. 27 धावा स्कोरवर झाले आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता आणि गाडी बाद होईल. इथून आपण पाहतोय थोडंसं पंचांकडे पाहिलं गेलं परंतु पंच दर्शवता येत नाही आहे. इथून बॅटचा कुठलाही संपर्क नाही आहे आणि त्याचमुळे रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होईल. गडी जर पाहिलं तर आतापर्यंत बाद झाल्याची संख्या जर पाहिली तर 5 गडी बाद झाले आहेत रत्नदीप वेऊर संघाची. रत्नदीप वेऊर म्हटलं तर येत्या पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी. यावेळेस खेळाय स्क्वेअर कट डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स मिळत आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा झाल्यात. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चौकार तर मुंबईने खूप चांगल्या रीतीने मारले. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडूला सोडलंय. थोडंसं मनामध्ये वेगळं विचार आला की वाईट जाईल की काय आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू सोडला गेला. पुन्हा एकदा 2च चेंडू अजूनही शिल्लक आहेत इनिंगसाठी.
समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही. इथे स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय. रन्स जर पाहिला तर स्थिरावलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 28 धावा. खूप चांगलं गोलंदाजी करण याची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2च धावा दिल्या आहेत, एक गडी देखील बाद केलाय, 2 चेंडू डॉट देखील टाकले आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण पाहतोय यावेळेस पंच गडी बाद आहे का? यस, गडी बाद या ठिकाणी इशारा आलाय. आणि विकेट खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मैदानामध्ये विकेट्स जर टाकताय तर एक अशी मॅच कालच्या दिवसामध्ये देखील पाहिली, विकेट सेम असताना बॉल आऊटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि बॉल आऊट सेम झाल्यानंतर टॉसवर मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यानंतरचा होणारा सामना 2 संघाला मी आमंत्रित करीन. एका बाजूला संघ असेल SSC रुपेश गरत पास्तळ आणि दुसऱ्या बाजूला भीमनगर. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण आपलं नाणेफेक केलं जाईल, जिथे आपल्याशी जोडले जातील आमचे सिनियर कॉमेंटेटर दीपकजी संके सर. चला, या मी अगोदरच म्हटलं होतं की इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेक करायचीच आहे. एका साईडला अजित मिश्रा हे नाणेफेक. चला, या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे, अन्यथा जर आले नाही तर बाकी डिसिजन तुम्हाला आयोजक घेतीलच. एका साईडला SSC रुपेश आणि एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळतो भीमनगर. म्हणजे SSC रुपेश म्हटलं की तुम्हाला पास्तळचा संघ बघायला मिळेल आणि भीमनगरचा संघ वन ऑफ द बेस्ट. म्हणजे कालच्या दिवसात देखील आपण बघितलं, जरी पराभूत झाले ते धनसारचा संघ आमच्या आठवण राहील. आणि कव्वल्य नावाचा तो खेळाडू प्रत्येकाचं पोट भरून करू, काय जबरदस्त क्षेत्ररक्षक, काय सुंदर बॅटिंग केली आणि येणारा अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून त्या खेळाडूचं मी मनापासून कौतुक करीन. चला, या टॉस रुपेश आलेत. भीमनगर आइए टॉस करने के लिए. भीमनगर की टीम कोई खिलाड़ी है कैप्टन? इसके बाद आपका मैच है और इनिंग ब्रेक में टॉस करना ही करना है. पहले ही दोहराया था कि यहाँ पे अगर मैच होते तो 2:30-3 बजे तक खत्म हो जाती है. 2:30 बजे होना है, 3 बजे नहीं होना है. बाकी की बात अलग है, वहाँ चलते 5-6. म्हणजे यहाँ पे बिलकुल डिसिप्लिन आहे. शिस्तप्रिय असे स्पर्धा जो तुम्हाला बघायला मिळेल ती फक्त सरावली गावामध्ये बघायला मिळते. सालवेट पास्टरचे खेळाडू आलेत. भीमनगर इथून आपण पाहतोय पहिली इनिंग ज्या पद्धतीने पाहायला मिळाली, अगदी रत्नदीप वेवूर संघ बॅटिंगसाठी उभारला होता. खूप चांगल्या पद्धतीने 2 ते 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले या इनिंगमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 28वर नेऊन पोहोचवलाय 29 धावांसाठी. इथे मात्र सध्या विजयासाठी हा टार्गेट दिलेला आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अल्पेश आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला अविनाश. दोन्हीही खूप चांगली फलंदाजी करणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि वडकुन संघाचं क्रिकेट पाहिलं तर वडकुन संघाने खूप काही आपल्याला दाखवलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग देखील दाखवलं आहे. असा खेळाडू जर पाहिले तर वडकुन संघामध्ये आहेत. पहिला चेंडू हा नोचा इशारा आला आहे. नोनी सुरुवात केली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर इथे 1+1 2 धावांनी सुरुवात होईल. खराब चेंडू या ठिकाणी नक्कीच हाताळला जातोय. पहिला चेंडू थोडासा खराब होते कधी कधी आपण पाहतोय गोलंदाज तयारीत निशर नसतो. प्रॅक्टिसचा अभाव देखील आपल्याला नक्कीच बरंच काही सांगून जातोय. इथून पाहिलं तर पहिल्या चेंडूवर थोडंसं खराब गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षण देखील चेंज केलं आहे. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स आणि स्ट्राईक देखील रोटेट केले. अल्पेश आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिलचा हा फुलटो चेंडू होता, परंतु डिक्लेअर झोनकडे ढकललाय चेंडूला.
सिंगल रन्सने आणखीन इथे मात्र स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोचतोय तो म्हणजे 4 धावा. 4 धावा आपण पाहतोय. साहिलने देखील सुरुवात थोडीशी खराब केली तरी कमबॅकिंग करावं लागेल त्याला. हो पुन्हा एकदा फटका तर प्रॉपरली नाही. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र पंच इथे नक्कीच, परंतु यावेळेस आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह या ठिकाणी घेतलेला आहे. यस, एक रिव्ह दोन्ही संघाला आहे, त्यामुळे सॉफ्ट डिसिजन जो आहे तो नॉट आउटचा आहे. इथे धीरज दोन्ही जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना थोडंसं बाजूला जाण्यासाठी सांगेन मी. यस, भीमनगर संघ कर्णधार जर उपस्थित असेल तर लगेचच या आपण. चलो भीमनगर संघ आप आए हुए हैं, बिल्कुल टॉस करना है, नहीं करेंगे तो फिर ऑर्गेनाइजर उसके बारे में डिसीजन लेंगे. आपको पहले ही लॉस दिए जाते हैं, टाइम मालूम रहता है और सराउंडिंग के मैच रहते हैं. विद इन फ्लिक ऑफ सेकंड्स जहाँ से हम लोग मैच स्टार्ट करते हैं, बिल्कुल आपको आना पड़ेगा. अगर नहीं आते तो बिल्कुल डिसीजन ऑर्गेनाइजर कमेटी लेंगे. भीमनगर आपको फिर दोहराया बुलाया जाता है. पुन्हा तुम्हाला दुसरा कॉल भीमनगर संघाला. नॉट आउटचा इशारा पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय की डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इथून जर पाहिलं तर चेंडू हिट झाला आणि त्याचमुळे हिट झाला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर नक्कीच वाचले गेले. फलंदाज आपण पाहतोय अविनाश. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा टॅप केलाय. सुरेख फटका पाहायला मिळाला. मैदान जरी मोठं असलं तरी जी ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं जे 3-4 टॅप लगावले गेले. क्रितेश गरज सर्वाधिक जास्त टॅप मारण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू या मैदानावर कालच्या रात्रीमध्ये अफलातून बॅटिंग त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर विकास माची याचा देखील एक टॅप आपल्याला पाहायला मिळाला. शाकीर मुल्ला याचा देखील एक टॅप आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग नक्कीच दर्शवली गेली. आता मात्र आपण पाहतोय आज अल्पेशने खूप चांगली सुरुवात केली मी म्हणेन टॅपच्या स्वरूपाने. ओहो, इथे कट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या अजूनही जर पाहिली तर 9 या आकड्यावर आहे. पुन्हा एकदा अगदी जर पाहिलं तर पंचांकडे लाऊड अपील. यावेळेस गडी बाद होईल. स्वतः अल्पेश देखील बाद नक्कीच होताना आपल्याला पाहायला, स्वतः बाहेर निघताना पाहायला मिळाले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांना देखील इशारा येताना गडी बाद होतोय आणि धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात 9 धावा. करणार नाहीये जी कर्णधाराची भूमिका वडकुत असते. संघ फिल्डिंग लावा. बघा 15 मिनिटं तुम्हाला दिलेत. मी टॉस करतात सांगितलंय. हा वेऊर संघ क्षेत्ररक्षण सजवा. टायमिंग ऑन आहे त्यामुळे टायमाचं कोणालाही नुकसान होऊ नये हीच आमची देखील आयोजकांची देखील इच्छा असते. आणि वेळेत सामने हे चालू झाले पाहिजे आणि वेळेतच संपले पाहिजेत. कारण की विचार केला तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार यामध्ये रविवार जरी सुट्टीचा दिवस असला तरी शनिवारी आपल्याला जॉबवर जावं लागते. हे महत्त्वाचं आहे. इथून पाहतोय सरळ बॅटने खेळलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. प्रयत्न चालू आहे अविनाश याचे, कारण की अल्पेश बाद झाल्यानंतर अविनाशवर पूर्णपणे जिम्मेदारी आहे. इथून पाहतोय गॅपमध्ये खेळलाय. खूप चांगला फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषेपार. 2 क्षेत्ररक्षक जरी उभे असले तरी त्याला भिडकावून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार जातोय. परफेक्ट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. सिद्धार्थ होता त्या ठिकाणी परंतु त्याच्या गॅपमधून गेला चेंडू, कारण की सिद्धार्थचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये खूप चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळेस हलक्या हाताने करून काढलाय. सिंगल रन्सला प्राधान्य दिलंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोचते एकंदरीत
14 धावा. रुपेश घरत प्लीज आपण यायचं आहे. रुपेश घरत आपण यायचं आहे टॉससाठी. राजू दोडी सरांना देखील मी विनंती करतो, या आपण. राजू दोडी सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली तर इथून वाढली जाईल. स्कोर कार्ड 4 ने वाढेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. ओहो, क्लीन अँड क्लिअर जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्वीप शॉट, पॉवरफुल चेंडू जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला देखील भिडकावून गेला. इथे नो चान्स पाहायला मिळाला. प्रयत्न केले होते, असं वाटलं होतं की त्याच्या उजवीकडून चेंडू येईल, परंतु सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. 4 ने वाढील धावसंख्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 29 धावांचं लक्ष आहे. म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले तर इथून आपण पाहतोय यावेळेस रिवर्स पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. भीमनगर संघ, आपल्याला एक शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. जर 5 मिनिटांमध्ये तुमचा संघ इथे उपस्थित झाला नाही तर मात्र तुम्हाला जी पॅनल्टी असेल त्याला सामोरे जावं लागेल. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय खूपच सुरेख फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते ती म्हणजेच एकंदरीत 27 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. रत्नदीप वेऊर संघ थोडंसं आपण पाहतोय सुरुवात खास राहिली नाही आहे आणि स्कोर देखील थोडा कमी झाला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीतून देखील थोडीशी खर्चिक गोलंदाजी होत असताना त्याचमुळे जर पाहिलं तर आज थोडासा पराभवीच्या छायेखाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप म्हटलं तर नक्कीच 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी आपण पाहतोय रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडाराळी आयोजित आपण पाहतोय रत्नदीप चषक 2026 चं भव्य दिव्य आयोजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणार आहे 50,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25, तृतीय आणि चतुर्थ 5-5 हजार रुपयाची अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट देखील ठेवलं गेलं आहे. परंतु इथे पाहतोय आपण थोडंसं अंब्रेला स्टाईल क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं जवळ आणलं क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडंसं दबाव इथे करताना 2 धावांची आवश्यकता आहे. गॅपमध्ये खेळलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय, सरळ सीमारेषा पार चौकारांनी विजय हासिल करतोय. तर नक्कीच आपण पाहतोय वेऊरचं होळी नाका हा मैदान असणार आहे जिथे आपण पाहतोय सुपर 8 मध्ये जे येणारे संघ आहेत त्यांना 8ही संघांना टी शर्ट्स या रत्नदीप चषकामध्ये देण्यात येणार आहे. खूप चांगली स्पर्धा नक्कीच येणाऱ्या 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. तर नक्कीच पहिला मॅच वडकुंड संघ खूप चांगल्या पद्धतीने ही मॅच आपल्या बाजूला झुकवत असताना पहिले मॅच जिंकले जातोय. आणि दुसरी मॅच इथून आपण पाहतोय एका बाजूला रुपेश गरत SSC संघ असेल तर दुसऱ्या बाजूला भीमनगर संघ. जशी मॅच चालू होईल आपल्या समवेत पुन्हा एकदा जॉईन होतील आमचे सिनियर कॉमेंटेटर दीपकजी संके सर. चला रत्नदीप येऊर, आपण सन्मान करण्यासाठी यायचं आहे. खूप सुंदर खेळ तुमच्याकडे बघायला मिळाला. या मिठागड क्रिकेट क्लब आयोजित आपण सरपंच चषकमध्ये भाग घेतलात त्याबद्दल तुमचा मनापासून आम्ही धन्यवाद अर्पण करतो. अशाच पद्धतीने खेळ वृत्तीने खेळायचं आहे आणि वेऊर संघाचे कर्णधार आपण या आपल्याला सन्मान चिन्ह दिले जाते. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल मिठागड क्रिकेट क्लब सरावली आयोजित सरपंच चषकाचं एक सन्मान चिन्ह आपल्याला दिले जाते.
चला वेऊर संघ कर्णधार प्लीज या ना आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. अतिशय सुंदर संघ यंगस्टार्स खेळाडू सुरू आपल्याला पाहायला मिळालेत. अपकमिंग यंग टॅलेंट बघायला मिळालं. जोरदार टाळ्या वेऊर संघासाठी असायला पाहिजे. स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ खेळला आणि खरोखर कौतुक असायला पाहिजेत. या लहान वयात एवढी मोठी स्पर्धा खेळताना आज बाकी खूप आम्हाला आनंद वाटतोय आणि थँक्यू सो मच तुम्ही या स्पर्धेत भाग घेतात. आणि माझे परम मित्र आमचे कॅमेरेमन आम्हाला बघायला मिळत आहेत. बंटी कोण विसरू शकतो ते दिवस. आणि उंबोळीची स्पर्धा सलग 14 तास ज्याने चित्रीकरण केलं होतं बंटी कुंभार. आता बाकी तो जॉबला लागला आहे. ह्या व्यवसायातून कुठे वेगळा गेला आहे निश्चित बघायला मिळते. चला इथे आपण बघत आहात एका साईडला पाच. चला भीमनगर संघ आपण बघत आहात. या नाणेफेकीसाठी जबरदस्त संघ भीमनगरचा आपल्याला बघायला मिळतो. दोन चांगले फलंदाज असताना आपण पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये अडीअड सामना खेळत असताना. चला या मिश्राजी या नाणेफेकीसाठी एका साईडला कर्णधार म्हणून आपल्याला बघायला मिळतात भीमनगर संघाचे. आणि हेड अँड टेल चॉईस करा. चला भीमनगर कॉल करतील. छाप काटा 10चं कॉईन आहे. कार्ड कॉईल केला आहे. बघूया काय येतोय. दाखवा. ओके छापा. SSC रुपये संघ टॉस जिंकलाय. काय घेणार? टॉस जिंकला त्याला डिसिजन द्यायचं आहे. फिल्डिंग कशासाठी घेणार? चेस करायला सोपं पडते म्हणून. चांगले फलंदाज भीमनगर संघाकडे 2 ते 3 फलंदाज नामांकित फलंदाज पालघर तालुक्यात तुम्हाला बघायला मिळतात. जर तुम्ही क्षेत्ररक्षण घेता तर मनामध्ये काहीतरी विचार ठेवला असेल की एवढ्या धावापर्यंत आम्हाला थांबवायचं तर किती टार्गेट पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 10 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. सर थँक्यू सो मच. लगेच क्षेत्ररक्षण 15 मिनिटात टाकायचं आहे. आपण जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. पण मी तुम्हाला बॅटिंग करताना देखील विजेता होताना बघितलं. बऱ्याच वेळा तुम्ही चांगली बॅटिंग केली आणि चांगलं सामने बघायला मिळालं कारण तुमच्याकडे प्रॉपर 4 बॉलर आहेत आणि जरी पडल्यानं तुमच्या क्षेत्ररक्षण चांगला गोवायला मिळते. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक तुमचा दबदबा मागील 3 वर्षापासून बघायला मिळतं. ओव्हरऑल लाईटिंग आणि इकडचं आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन चांगलंच केलं आहे आणि दरवर्षी चांगलंच करतात ते. आणि तर काय थँक्यू सो मच. चला लवकर उतरायचं. या एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. चला क्षेत्ररक्षण लावा. SSC रुपये संघ. चला पंच आपली जागा घ्यायचं आहे. चला जबरदस्त तुम्हाला बघायला मिळतात. पास्टर संघ या बॉल चॉईस करण्यासाठी बॉल आताच चॉईस करून ठेवायचे असतात. हा स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही कडधाऱ्या आणि तुमच्या पेनीने तिकडे लिहिलं जाईल. आणि येताना एंट्री फी पण घेऊन यायचं आहे. चला आपण बघत आहात जबरदस्त मोठी स्पर्धा आपण इकडे बघत आहात. सरपंच चषक आयोजित आपण केल्यात. मिठागर क्रिकेट कप सरावले आयोजित सरपंच चषकचा आजचा दिवस. आजच्या दिवसाला पहिला सामना झाला तो म्हणजे रत्नादेव वेऊर आणि एका साईड वडकुल संघ बघितला. माशी समाजाचं अधिराज्य गाजवताना वडकुल संघाने इथे विजय संपादन केला आहे. एका हाती विजय संपादलं. फक्त धावा कमी झाल्या पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये रत्नादेव वेऊर इथे देखील मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येक संघाने आवर्जून भाग घ्या. शिस्त डिसिप्लिन आणि क्रिकेटचं हे करा आणि वेळेवर या. इनिंग ब्रेकमध्ये हे टॉस व्हायलाच पाहिजे. हे अगोदर आम्ही सांगितलं आहे. यूट्यूबच्या माध्यमात तुम्ही बघतात सामना सुरू कधी झाला आहे.